लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि या हप्ता वाटपाबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली। बऱ्याच लाडक्या बहिणींना उत्सुकता लागले, हा सर हप्ता आम्हाला भेटणार आहे का? आचारसंहिता चालू आहे, आमच्या अजून या ठिकाणी लाडक्या बहिणीची ई-केवायसी पूर्ण झाली नाहीये, तर आम्हाला हा हप्ता भेटणार आहे का? तर याच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आले। सर्व गोष्टी मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि अंगणवाडी सेविकांना पण या ठिकाणी मी भेटलेलो आहे आणि त्या नेमके काय बोलल्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। हा गुरुदादा तुमच्यासाठी मेहनत घेत आहे, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। काय काय प्रश्न विचारले, काय सगळं त्यांना मार्गदर्शन केलं, सगळं मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। आता चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट आपण बघणार आहोत ती म्हणजे 17वा हप्ता आचारसंहितामध्ये वितरण होणार का, या पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देणार आहे। दुसरा प्रश्न असणार आहे ई-केवायसी अपडेट केली तरच तुम्हाला या ठिकाणी हप्ता भेटणार आहे का, हे पण तुम्हाला सांगणार आहे। आणि ई-केवायसी अपडेट नाही केली तर तुम्हाला हप्ता भेटणार आहे का नाही हे पण तुम्हाला मी सांगणार आहे। तर लाडक्या बहिणींनो चला सगळ्या गोष्टी या ठिकाणी व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। आणि 17वा हप्ता म्हणजे कोणता, नोव्हेंबरचा महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे, त्याचा GR कधी येणार आहे, त्या पण गोष्टी आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरण होणार का, आचारसंहिता चालू आहे, हप्ता वितरण होणार का? तर तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगत आहे हो। बघा व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतोय, एकदम कन्फर्म न्यूज आहे, तुम्हाला वाटप होणार आहे। या ठिकाणी तुम्हाला पहिली अंदाची बातमी सांगितली, आता सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय गांधी निराधार योजना, या योजनेला देखील या ठिकाणी वाटपाला काल सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तर लाडक्या बहिणींनो बघा आचारसंहिता चालू असताना हप्ता तुम्हाला भेटणार आहे का नाही, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता मी डायरेक्ट देणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज नाहीये, केवायसी तुमची जरी होत नसेल, हा जो हप्ता असणार आहे 17वा हप्ता तुम्हाला 100% भेटणार आहे। तुम्हाला 16वा हप्ता भेटलाय का, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि 16वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। 16वा हप्ता भेटला असेल, 17वा हप्ता 100% भेटणार आहे, तुम्हाला केवायसीची गरज लागणार नाही, या हप्त्यासाठी तरी लागणार नाही। चला आता बघा या ठिकाणी साम टीव्हीची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना आचारसंहितेच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार का, नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे। बघा आचारसंहिता सुरू आहे, सगळ्याला माहिती आहे आचारसंहिता असल्यामुळे या ठिकाणी हप्ता भेटणार का नाही अशा बऱ्याच गैरसमज या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या मनात येत आहेत। पण लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, काल आनंदाची बातमी भेटलेली आहे, ती म्हणजे कोणती, संजय गांधी निराधार योजना, ही जी योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत वाटपाला सुरुवात झालेली आहे। काल वाटप सुरू झालेलं आहे, म्हणजे आचारसंहिता असताना देखील या ठिकाणी वाटप सुरू झालं, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा। दुसरी गोष्ट म्हणजे ई-केवायसी अपडेट 18 नोव्हेंबरला या ठिकाणी होणार होतं, तरी पण 17 नोव्हेंबरला GR येऊन त्या ठिकाणी ई-केवायसी अपडेट मध्ये तुम्हाला मुदतवाढ भेटली। हा दुसरी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो। याचा अर्थ असा होतो की तुमची आचारसंहिता असताना देखील सरकार या ठिकाणी निर्णय घेऊ शकतो। फक्त एक कंडिशन काय आहे, तर ती लाडकी बहीण योजना ही काय आहे, ही जुनी योजना आहे। नवीन योजना असेल तर सरकारला प्रॉब्लेम येतात, पण ह्या जुन्या योजनेमुळे सरकारला इश्यू येणार नाही, प्रॉब्लेम येणार नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला हप्ते भेटत राहणार। तर ही तुम्हाला डायरेक्ट मी दोन्ही आनंदाच्या बातम्या सांगितलेल्या आहेत की आचारसंहिता असताना देखील तुम्हाला हप्ता वाटप होणार म्हणजे होणार। आता बऱ्याच लाडक्या ताई म्हणतात की सर हा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे, तर बघा लाडक्या ताईंनो एक तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो की या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये GR येणं अपेक्षित आहे। परत सांगतो अपेक्षित आहे, कारण की मागच्या वेळेस म्हणजे जो 16वा हप्ता होता त्या हप्त्याला पण आपण मागणी केल्यामुळे या ठिकाणी लवकर GR आला होता, 29 तारखेला काहीतरी GR आला होता, म्हणजे त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये GR आला होता। म्हणजे या नोव्हेंबर महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये GR जर आला तर या ठिकाणी वाटप पण तुम्हाला लवकरात लवकर 3-4 दिवसामध्ये तुम्हाला नंतर ते चालू झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल। त्याच्यामुळे या 10 ते 12 दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी GR येईल आणि त्याच्यानंतर पुढे तुम्हाला वाटप पण या ठिकाणी सुरुवात होणार आहे, काळजी करायची गरज नाहीये। तुम्हाला दुसरी पण तिसरी अंदाची बातमी पण सांगितली, हप्ता वाटपाची तुम्हाला तारीख पण आता मी हळूहळू आता सांगणार आहे। GR ची तुम्हाला तारीख सांगितली याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये। आता तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे
ती म्हणजे बऱ्याच लाडक्याताईंनी काल कमेंट्समध्ये विचारलं होतं की सर अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट्स घ्यायला किंवा अंगणवाडी सेविका या ठिकाणी आमची ई-KYC अपडेट करायला या ठिकाणी नकार देत आहेत किंवा त्या या ठिकाणी करून घेत नाहीयेत किंवा काहीतरी कारण सांगतात. तर लाडक्याताईंनो असं काही जास्त नाहीये. तुम्ही आता त्यांना वेगवेगळे आता टप्प्यानुसार कामं भेटत आहेत, त्याच्यामुळे काल या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना भेटलेलो पण आहे. काळजी करायची गरज नाहीये. आणि बऱ्याच महिला या ठिकाणी त्या ठिकाणी करत होत्या ई-KYC अपडेट असेल किंवा ते डॉक्युमेंट सबमिट असतील, या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना मी मार्गदर्शन पण केलेलं होतं. तर त्या बऱ्याच लाडक्याताईंचे असे पण या ठिकाणी ऐकलं की सर आम्ही काय केलं होतं, आमच्या नातेवाईकाचं किंवा घरातल्या कुणाच तरी अपडेट हे दिलं होतं, काय दिलं होतं, डॉक्युमेंट दिलं होतं आणि त्यांचं आधार कार्ड जोडून आम्ही काय केली होती, दुसरी स्टेप कंप्लीट केली होती. तर त्या लाडक्याताईंना मी या ठिकाणी काय केलंय, मार्गदर्शन पण केलेलं आहे की तसं चालणार नाहीये, दुसऱ्या कुणाचं डॉक्युमेंट चालणार नाहीये. त्याच्यामुळे त्या लाडक्याताईंना पण ते सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविकांना तुमच्या वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा पतीचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा तुम्हाला या ठिकाणी पतीपासून जर दूर राहत असताल त्यांचं तुम्हाला डायव्हर्स सर्टिफिकेट, न्यायालयाचं तुम्हाला आदेश जे असतात ते तुम्हाला ते सादर करावं लागणार आहेत अंगणवाडी सेविकांना. तर अशा स्वरूपात बघा लाडक्याताईंनो, तुमच्यासाठी हा गुरुदादा या ठिकाणी भेटत आहे, त्यांच्यासाठी तुमच्यासाठी या ठिकाणी काम पण करताना पाहायला मिळेल. मी असं तुम्हाला बोललो होतो लाडक्याताईंनो की मी अंगणवाडी सेविकांना भेटणार आणि तुमच्यासाठी अपडेट देणार. तुम्हाला मी अपडेट पण दिली. आता बऱ्याच ठिकाणी असं पण होईल की अंगणवाडी सेविकांना माहित नसेल की कसं अपडेट करायचं, काय करायचं, वरून आदेश आले नाहीत किंवा काही अंगणवाडी सेविका टाळाटाळ करतील किंवा म्हणजे त्यांचे दुसरे काही कारण असू शकतात. पण लाडक्याताईंनो असं समजू नका की सगळंच या ठिकाणी अंगणवाडी सेविकाकडे हे होत नाही, होत आहे, काळजी करू नका. आणि सरकारने या ठिकाणी आदेश पण दिलेले, GR पण काढलेला आहे. त्याच्यामुळे अंगणवाडी सेविकांना हे करणं भाग आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अंगणवाडी सेविकांना भेटायचं आहे. आता बघा बरेच काहींचे प्रश्न होते की सर नेमकं कोणते डॉक्युमेंट जोडायचे. तर लक्षात घ्या, खूप महत्वाची माहिती असणारे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना वडील नाहीयेत, समजून घ्या, ज्यांना वडील नाहीये त्यांनी वडिलाचं मृत्यू प्रमाणपत्र जोडायचं. अशा स्वरूपात बघा आता बऱ्याच लाडक्याताईंकडे प्रॉब्लेम काय होईल माहितीये का, कुणी ग्रामपंचायतीमध्ये राहतं, त्यांचं मृत्यू सर्टिफिकेट वेगळं कोणतरी लिहून दिलेलं असतं जुनं. एका ताईचा असा मला मेसेज आला होता की सर माझे वडील 2000 या साली मृत्युमुखी पावले होते, त्या काळातलं आमचं मृत्यू प्रमाणपत्र आहे, तर ते चालन का. तर लाडक्याताईंनो, तुमचे मृत्यू प्रमाणपत्र सर्टिफिकेट जर जुने असतील तर ते तुम्ही अपडेट पण करून घ्या. वाटलं तर तुम्ही जुने जर सर्टिफिकेट असतील तर त्याच अजून तुमच्याकडे वेळ आहे. लवकरात लवकर तुम्ही जर ग्रामपंचायतमध्ये जर असताल किंवा नगरपालिकेत असताल, नगर परिषदेमध्ये असताल, जिल्हा परिषद असाल, तालुक्याच्या लेवलला असताल, तहसीलमध्ये असताल, तर तिथे लवकरात लवकर तुम्ही भेटून त्यांना सांगा की हे आमचं जुनं मृत्यू प्रमाणपत्र आहे, तर याच्यामध्ये काही नवीन अपडेट आलेत का. तर अशा स्वरूपाचे अपडेट पण तुम्ही करून घ्या. किंवा हे अंगणवाडी सेविकांना तुम्ही विचारू शकता की हे सर्टिफिकेट तुम्हाला चालणार आहे का, हे चालेल का. हे सगळं तुम्ही लवकरात लवकर काळजी करून डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत. तर मृत्यू प्रमाणपत्र, त्याला डेथ सर्टिफिकेट जे म्हणतात, विधवांसाठी पण हेच लागणार आहे. पतीचं तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र या ठिकाणी जोडावं लागणार आहे. आणि ज्या ज्या लाडक्याताई अशा आहेत घटस्फोटित लाडक्याताई, त्यांना एक ते एक न्यायालयाचा आदेश तुम्हाला द्यावा लागेल. जर तुमच्याकडे घटस्फोटचं सर्टिफिकेट नसेल तर, किंवा घटस्फोटचं सर्टिफिकेट असेल तर घटस्फोटचं सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं आहे. आता राहिला प्रश्न, ज्या लाडक्याताई अशा आहेत ज्या त्यांच्या पती आहेत ते त्यांना सांभाळत नाहीयेत, ह्या खूप मोठ्या केसेस आहेत की ज्यांना पती सांभाळत नाहीयेत. अशा बऱ्याच लाडक्याताई आहेत की ज्या पतीपासून दूर राहतात, त्यांचा अजून काही घटस्फोट झाला नाही, त्यांना न्यायालयाचं काही आदेश भेटलाय. असे गावाकडे भरपूर सारे असतात की त्या सांभाळ करत नाहीत किंवा 2-3 लग्न त्यांचे झालेले आहेत पतींचे. तर हे अशा गोष्टी ज्या आहेत त्यांनी काय करायचं लाडक्याताईंनो, जर तुम्हाला पतीचं आधार कार्ड भेटत नसेल किंवा या ठिकाणी पतीचं मृत्यू सर्टिफिकेट भेटत नसेल किंवा घटस्फोट सर्टिफिकेट भेटत नसेल, तर तुम्ही तुमच्या वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र जोडायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर वडील तुमचे हयात असतील, जिवंत असतील, तर तुमच्या वडिलांचं तुम्ही आधार कार्ड जोडू शकता. जर वडील तुमचे मृत्युमुखी पावले असतील तर त्यांचं तुम्ही डेथ सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. जोडायचं म्हणजे कुणाला, अंगणवाडी सेविकांना तुम्हाला जाऊन ते द्यायचं आहे. तर काही काळजी करू नका लाडक्यांनो, तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी घेत आहे आणि मी मागणी पण करत आहे की बाबा अंगणवाडी सेविकावर खूप मोठा भार पडत आहे. तर तुम्ही लवकरात लवकर ही गोष्ट काय करा, तुम्ही
वेब पोर्टलवरच तुम्ही उपलब्ध करून द्या, म्हणजे लाडक्या बहिणींना वेबसाईटवरच ते भरता येणार आहे, डॉक्युमेंट जोडता येणार आहे. तर सरकारकडे ही मागणी करतोय, काळजी करू नका. याच्या निमित्त पण मी लवकरात लवकर मोठ्या साहेबांना मी भेटणार आहे, काळजी करू नका. हा गुरुदादा तुमच्या सोबत आहे, फक्त सपोर्ट करा. सहमत आहेत असं कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.